नमस्कार मंडळी, नुकतेच महाराष्ट्र शासनाने जे बांधकाम कामगार व इतर कामगार आहेत ज्यांची महाराष्ट्र बांधकाम कामगार मंडळाकडे नोंदणी झालेली आहे त्यासाठी गृहोपयोगी व संच 30 नग अर्थात भांडी वाटप ही योजना सुरू करण्यात आलेली होती। प्रत्येक जिल्ह्यात जर पाहिले तर नोंदणी केलेली सरासरी जवळपास 1 ते 2 लाखपर्यंत नोंदणीकृत कामगार आहेत आणि जीवित बांधकाम कामगार जवळपास प्रत्येक जिल्ह्यात 60 ते 70 हजारपर्यंत आहेत। यामध्ये जीवित कामगारांची संख्या वाढत भांडी घेण्यासाठी जरी कुटुंबातील एकाला असेल तरी संख्या मोठ्या प्रमाणावर आहे। त्यामुळे जवळजवळ एकूण कामगारांना फक्त 10 ते 12% बांधकाम कामगारांना हे भांडे मिळाले आहेत। हे भांडे कसे मिळवले असेल हे तर तुम्हाला माहीतच असेल। मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आणि अतिरिक्त चार्जेस थर्ड पार्टीकडून घेऊन हे भांडे मिळाले असेल। असो, नुकतेच महाराष्ट्र बांधकाम कामगार मंडळाने सांगितले आहे की भांडी वाटप सध्या बंद ठेवणार आहे, कारण ही तसेच आहे। लोकसभा पंचवार्षिक निवडणूक आणि चालू असणारी आचारसंहिता यामुळे सरकारी योजनांमध्ये कोणतेही काही वाटप असेल तर ते या आचारसंहितेच्या काळात सर्व बंद करावे लागतात। निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आता हे लोकसभा संपल्यावर आणि आचारसंहिता संपल्यावर ही भांडी वाटप पुन्हा सुरू होणार आहे। त्यामुळे जे उर्वरित 88 ते 90% बांधकाम कामगार ज्यांना भांडे भेटायचे आहेत त्या कामगारांना हे भांडे मिळणार आहे। भांडे मिळवण्याबाबत तुम्ही जिल्हा कामगार सेतू केंद्र ऑफिस या ठिकाणी चौकशी करू शकता किंवा कामगार आयुक्तालय कार्यालयाच्याकडे विनंती देखील करू शकता। अशीच माहिती पूर्ण व्हिडिओसहित कामगार संदर्भाचे नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवा। चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।